उपस्थित सर्व क्रीडा रसिक मान्यवर व्यासपीठ आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। श्री साई क्रीडा मंडळ वडण यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या भव्य दिव्य अशा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा आजच्या पहिल्या दिवसातील मैदानावर चालू असलेला उपउपांत्य फेरीचा क्वार्टर फायनल क्रमांक 2 हा सामना आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतोय। एका बाजूला यजमान संघ आहे श्री साई वडण संघ, तर दुसऱ्या बाजूला जयसिंह माता सालदुरे संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय। दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आहेत। एक चांगल्या दर्जाची मॅच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल, यात मात्र कुठली शंका नाहीये। सामना हाय व्होल्टेजच असेल, तर आतापर्यंत आपण सामने पाहिले तर थोडासा कुठेतरी मागचा सामना एकतर्फी राहिला, त्यामुळे क्रीडा रसिकांचा तितकासा मनोरंजन देखील होताना पाहायला मिळालं नाहीये। हा सामना मात्र तितकाच तगडा राहील, कारण एका बाजूला यजमान संघ आहे जो की या संपूर्ण स्पर्धेची सेमीफायनलची लढत गाठण्याचं स्वप्न बघतोय, तर दुसऱ्या बाजूला सालदुरेचा संघ आहे जो की या स्पर्धेमध्ये एक चांगल्या त्याचा परफॉर्मन्स आहे, त्या ठिकाणी यजमान संघाला पराभूत करण्याचं स्वप्न देखील बघतोय। मॅच अगदी चांगली रंगताना पाहायला मिळेल। अजून देखील कुठल्याही संघानं खातं उघडलं नाहीये, म्हणजे काय तर सध्यास्थितीमध्ये दोन्ही संघ संयमाने त्यांचा खेळ सादर करण्याचा प्रयत्न करतायत। अगदी सध्यास्थितीमध्ये थोड्याशा थर्ड रेटवरती खेळायचा प्रयत्न दोन्ही संघांचा पाहायला मिळतोय, परंतु यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धेची एक ही मॅच आपल्याला या ठिकाणी खेळवायची आहे, परंतु ही चढाई देखील तितकीच महत्वपूर्ण आहे। त्यानंतर आपण चर्चा करूया। उद्या सकाळी झाला आहे, परंतु यावेळेस मात्र पंचांचा डिसिजन आहे तो आहे चढाईपटू या ठिकाणी बाद होईल। गुणाची कमाई खात्यामध्ये होती आहे, एक चांगली कामगिरी त्या ठिकाणी पार पडली डिफेन्सला, उद्याच मात्र मैदानाच्या बाहेर गेला। परंतु दुसऱ्या बाजूला आक्रमणासाठी दोनक या खेळाडूला आपण पाहतोय श्री साई वडण संघाच्या माध्यमातून सज्ज झालाय। 6 खेळाडूचा डिफेन्स आहे, महत्वपूर्ण चढाई सुधारण्याचा प्रयत्न आहे। यावेळेस मात्र सुरेख कामगिरी केली जाईल। मधल्या अपराधी डिफेंडर त्या ठिकाणी थोडीशी घाई गडबड करतोय, गुणाची कमी मात्र रोनकनं आपल्या संघासाठी करून दिली आहे। चांगला खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळेल। आतापर्यंत 2 गुणाची कमाई ही श्री साई वडण संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळते, तर अजून देखील खातं उघडलं नाही आहे सालदुरे संघाचं, ते देखील उघडलं जाईल। तो महत्वपूर्ण सामना यानंतर लगेच सेमीफायनल क्रमांक 1 या संपूर्ण स्पर्धेची खेळवायची आहे, जो की सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल। त्यासाठी श्रीराम करदे संघ तुम्हाला सेमीफायनलच्या लढतीसाठी पहिला पुकार दिला जातोय, आणि मैदानावरील सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ सेमीफायनलची लढत ही श्रीराम करदे संघासमोर केली याची आपण नोंद घ्या। पुन्हा एकदा या ठिकाणी प्रशांत सज्ज झाले आक्रमण करण्यासाठी 5 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये। पुन्हा एकदा व्हॅली ब्रेड केली जाते, संयमाने केलेला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। एक व्हॅली ब्रेड करून माघारी परतलाय, त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा विपुल जर्सी क्रमांक 4 महत्वपूर्ण खेळाडू आहे सालदुरे संघासाठी। अनेक वर्ष सातत्याने आपण पाहतोय विपुल सुर्वेने सालदुरे संघाचं प्रतिनिधित्व केलंय आणि अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये अगदी सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली। या ठिकाणी परसूट करण्याचा प्रयत्न केला केदारला, परंतु सुरक्षित आहे डिफेंडर, आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी खेळ सादर करण्याचा प्रयत्न केदारचा पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये। 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सादर करण्याचा प्रयत्न करेल। या ठिकाणी माघारी परतल्यापर्यंत दुसऱ्या बाजूला तिसरी चढाई थर्ड ग्रेड आक्रमणासाठी सालदुरे संघाच्या माध्यमातून त्यांचा एक सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू पाहायला मिळतोय। जर्सी क्रमांक 3 या खेळाडूला या ठिकाणी पाचारण केलं जात आहे। रनिंग एंटेज करण्याचा प्रयत्न तर पुन्हा एकदा स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती ट्रॅव्हल करेल, बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय जर्सी क्रमांक 3 या खेळाडूच्या माध्यमातून, आणि यावेळेस मात्र सक्सेसफुल होईल। बोनस गुणाची कमाई करत आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय चढाईपटू, आणि आपल्या संघाचं खातं उघडलं जात आहे।
पुन्हा एकदा या ठिकाणी प्रशांत आक्रमण करतोय, गडी जिंकण्याचा प्रयत्न केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र गडी टिपल्याचा दावा केला जातोय. सक्सेसफुल कामगिरी प्रशांतच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विपुल सुर्वे मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल करतील. चांगली कामगिरी प्रशांतनं करून दिली आहे आपल्या संघासाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 हा खेळाडू सज्ज होतोय. मागच्या सामन्यामध्ये गुणाची कमाई केली. यावेळेस मात्र लाच मारून गडी टिपला जातोय. सक्सेसफुल कामगिरी पुन्हा एकदा पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक 3 या खेळाडूने सालतुरे संघासाठी करून दिली आहे. ओजस या खेळाडूच्या मैदानाच्या आतमध्ये कमबॅक पाहायला मिळते. दाखल होईल ओजस आणि त्यानंतरचा खेळ कशा प्रकारे राहील. ओजस या खेळाडूचा मध्ये तितकाच महत्वपूर्ण आहे, परंतु यावेळेस मात्र केदार या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये जेल बंद करण्यात यश आलंय. सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुंदर कामगिरी आहे सालतुरे संघाच्या डिफेन्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओजसच्या माध्यमातून या ठिकाणी चढाई सजवली जाईल. आक्रमणासाठी पुन्हा एकदा सालतुरे संघाच्या माध्यमातून 5 रन केलं जात आहे. उंच पुराचा भक्का माध्यम चढाई आपली चढाई सजवली जाते. या ठिकाणी जाऊया कोच. चला या ठिकाणी पुन्हा एकदा आपण प्रशांत या खेळाडूला आपण पाहतोय. मागच्या चढाईमध्ये विपुल सुर्वेला मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम या चढाईपटूने केलंय. या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झाला आक्रमणासाठी. अजून देखील विपुल सुर्वे मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले नाहीये, परंतु 1 गुणाची कमाई, 1 सक्सेसफुल टच त्या ठिकाणी विपुल सुर्वेचं मैदानाच्या आतमध्ये रिवाईव्ह करून देईल. पुन्हा एकदा ओजस या खेळाडू या ठिकाणी सज्ज झालाय. आपली चढाई सजवली जाते. गडी टिपल्याचा दावा केलाय. ओजस केळेकर मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल झालाय. गुणाची कमाई करतोय. विपुल सुर्वे मैदानाच्या आतमध्ये एंटर करेल. एक चांगली कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. गुणाची कमाई होतीये. विपुल सुर्वे मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. त्यानंतर फुल पॅक डिफेन्स, ऑल इन असलेला डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सालतुरे संघाचा. श्री साई वडन यजमान संघाला थोडंसं बॅकफुटला ढकलण्याचं काम इथून मात्र केलं जाईल. नंतर मात्र पुन्हा एकदा आक्रमणासाठी विपुल सुर्वे पाहायला मिळतात. आपली चढाई व्हॅलिड केली आहे आणि त्यानंतर मात्र माघारी परततील. चला थर्ड रेड श्री साई वडन संघाची थर्ड रेड आणि श्री साई वडन संघाचा स्ट्राईक रेडर प्रशांत या खेळाडूला चढाई मार्गावरती पाचारण केलं जात आहे. आक्रमण करेल. समोर 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स देखील पाहायला मिळतोय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे. सक्सेसफुल कामगिरी केली जाईल. बोनस गुणाची कमाई होतीये. आपल्या कोर्टमध्ये यशस्वीरित्या गुणाची कमाई करत ट्रॅव्हल झालाय. दोन्ही संघ सध्या स्थितीमध्ये समान गुणांवरती पाहायला मिळत आहेत. 4 या गुणसंख्येवरती श्री साई वडन तर 4 या गुणसंख्येवरती सालतुरेचा संघ आहे. मॅच हाय व्होल्टेज. पहिल्या सत्राचा खेळ आतापर्यंत सुरेख या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हॅलिड रेड करून माघारी परतलाय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा रोधक या खेळाडूला पाचारण केलं जात आहे. श्री साई वडन संघाचा खेळाडू आहे. एक व्हॅलिड रेड करण्याचा निर्धार मैदानाच्या आतमध्ये. व्हॅलिड रेड करून माघारी परतलाय. नंतर मात्र सालतुरे संघासाठी झाली आहे. तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 3 हा खेळाडू सज्ज होतोय. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवली जाते. स्वतःच्या डाव्या कडावरती ट्रॅव्हल होण्याचा प्रयत्न केला जातोय. मजरवरती किक वाजायला सुरुवात झाली आहे. शेवटच्या काही सेकंदाचा खेळ रिमेनिंग आहे. यावेळेस मात्र चढाईपटू बाद होईल. सक्सेसफुल कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. डिफेन्स न बाळगलेला संयम कुठेतरी आपण पाहतोय. गुणाची कमाई करून देतोय श्री साई वडन संघाला. आता रूल आला आवाज यायला लागायचा का बॉडी नाही बोललं तरी
30 सेकंदाच्या चढाईमध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी डिफेन्सने अगदी चांगला संयम दाखवला. अंततः गुणाशी कमाई देखील झाली आहे. मात्र श्रीसाई वळद संघाच्या खात्यामध्ये चांगल्या दर्जाचा खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आक्रमणासाठी पुन्हा एकदा उठास जर्सी क्रमांक 6 या ठिकाणी सज्ज झालाय. 5 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सादर करतोय. परंतु पुन्हा एकदा व्हॅलिड रेड काढण्याचा प्रयत्न आहे. थर्ड रेड वरती सध्या स्थितीमध्ये खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि यावेळेस मात्र थर्ड रेडची इशारा होती आहे ती मात्र वडद संघासाठी आणि पुन्हा एकदा प्रशांत खेळाडू सज्ज होतोय आक्रमणासाठी. यावेळेस मात्र प्रशांतला पकडण्याचा प्रयत्न आहे. डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये चला या ठिकाणी चला या ठिकाणी पुन्हा एकदा ओजस पाहायला मिळतोय. या ठिकाणी माघारी परतला एक व्हॅलिड खेळ आहे. आक्रमणासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज झालाय रोनक हा खेळाडू. श्रीसाई क्रीडा मंडळ वनांद यांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य दिवस स्पर्धेचा चालू असलेला मैदानाच्या आतमधील क्वार्टर फायनल क्रमांक 2 या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. ड्रामा आहे. सालुरीचा संघ विजयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या बाजूला श्रीसाई वडल संघ तो देखील प्रयत्न करतोय. अडथळा निर्माण झाले दोन्ही संघांसाठी. थर्ड रेड या ठिकाणी मात्र थर्ड रेड पुन्हा एकदा ओजस या खेळाडूला आपण पाहतोय. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सज्ज झाले आक्रमणासाठी. रनिंग हँड टच करणं या खेळाडूची खासियत आहे. यावेळेस मात्र मिडलाईन क्रॉस केली जाते. 90 पॉईंट रेड संभवता पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. ठिकाणी एका गुणाची कमाई होते. ओजसच्या माध्यमातून एक चांगला खेळ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ठिकाणी रोनक हा खेळाडू सज्ज झाला आक्रमणासाठी. स्कोर कार्ड या ठिकाणी 6 या गुणसंख्येवरती जाऊन पोहोचलाय सालदुरेचा संघ. तर 5 या गुणसंख्येवरती श्रीसाई वडन हा संघ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याचा खेळ सादर करतोय. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण मॅच आहे. पुन्हा एकदा ओजस सज्ज झाला आक्रमण करतोय. स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती अगदी खोलवर जाण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती ट्रॅव्हल झालाय. हात मारून टिपण्याचा प्रयत्न या खेळाडूची खासियत आहे. तर यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये रोखलं गेलंय. गणेश चांगले या खेळाडूच्या माध्यमातून सक्सेसफुल कामगिरी पाहायला मिळते. सुपर टॅकल त्या ठिकाणी सक्सेसफुल झालाय. मात्र श्रीसाई वडन संघाच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर मात्र स्कोर कार्ड 6 या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ आहे. तर 7 या गुणसंख्येवरती श्रीसाई वडन हा संघ पाहायला मिळतोय. जबरदस्त टॅकल त्या ठिकाणी गणेश आगरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ओजसला रोखलं गेलं. एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. या ठिकाणी क्षणभर विश्रांती मागून घेतली. त्या ठिकाणी थोडासा लेझी खेळ पाहायला मिळतोय. केदार कडून अपेक्षा नाहीयेत या
आणि अगदी खराब खेळत मैदानाच्या आतमध्ये केदारच्या माध्यमातून एक साधा सोपा गुण त्या ठिकाणी दिला गेला आणि त्यानंतर मात्र ओजसनं देखील गुणाची कमाई केली आहे. आणि दुसऱ्या बाजूला पंचांचा इशारा आलाय. सामना मध्यंतरासाठी थांबतोय. मध्यंतरापर्यंत चुकून फलक 8 या गुणसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. तो मात्र श्रीसाई तिकडे पण चांगले चला या ठिकाणी दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली, परंतु ऑल आउटच्या उंबरठ्यावरती श्रीसाई वडण यजमान संघ आहे. ऑल आउटच्या उंबरठ्यावरती किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु कितपत यश मिळेल खूप मोठी शंका आहे. या ठिकाणी गुणाची कमाई होतीये. बोनस प्लस गुणाची कमाई आहे. 2 गुणाची कमाई गणेश आगरे या खेळाडूला पुन्हा एकदा केली मैदानाच्या आतमध्ये. अक्षयला रिवाइव मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 2 सक्सेसफुल डिफेंडर आहेत मैदानाच्या आतमध्ये. ओजसला रोखण्याचा प्रयत्न आहे. गणेश आगरे यांच्या माध्यमातून अँकल होल्ड त्यानंतर अक्षयचा मिळालेला सपोर्ट. त्या ठिकाणी सुपर टॅकल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. प्रशांतच्या खेळाडूला रिवाइव मिळालाय. स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकला. या ठिकाणी वडण संघाचा 12 या गुणसंख्येवरती श्रीसाई वडण, तर 9 या गुणसंख्येवरती सालजुरेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की ऑल आउट घेतला जाईल वडण संघाच्या माध्यमातून, परंतु डिफेन्स मार्क मध्ये चूक घडली. गणेश आगरेने एका गुणाची कमाई केली. त्यानंतर गणेश आगरेचा डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल अँकल होल्ड पाहायला मिळाला. आणि यंदाच्या टायमाला मात्र आपण पाहतोय सध्या स्थितीमध्ये काहीशा गुणांना आघाडीवरती सध्या स्थितीमध्ये श्रीसाई वडण हा संघ पाहायला मिळतोय. समोर विपुल सुर्वे याला पुन्हा एकदा जबाबदारी घ्यावी लागेल या पूर्ण मॅचची आपल्या संघाची, कारण आतापर्यंत जो खेळ शांत संयमानं चालू होता या ठिकाणी थोडासा आक्रमक खेळ खेळावा लागेल. आक्रमणासाठी पुन्हा एकदा गणेश आगरे या ठिकाणी पाहायला मिळाले. आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, परंतु 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. बोनस लाईन ऑफ असेल, टच पॉईंट घेण्याचा प्रयत्न करताना या ठिकाणी पाहायला मिळतील. या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅली भूमिका मैदाना माघारी परत केली. संपूर्ण डिफेन्स वरती भूमिका बजावण्याचा निर्धार केला जातो. या ठिकाणी श्रीसाई वडण संघाच्या माध्यमातून कारण 3 खेळाडू महत्वपूर्ण आहेत. श्रीसाई वडण संघाची त्याच दरम्यान श्रीसाई वडण संघासाठी थर्ड आक्रमणासाठी सज्ज झालाय. या ठिकाणी प्रशांत पाहायला मिळतोय. चुकीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये डिफेन्सच्या माध्यमातून जास्ती क्रमांक 2 या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सक्सेसफुल होतोय. मात्र सालदुरे संघासाठी जर्सी क्रमांक 3 आक्रमण करतोय 4 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये. दुसऱ्या सत्राचा खेळ तितकाच महत्वपूर्ण या मॅच मध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गुणाची कमाई केली जाते. अक्षयने त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारलेले सक्सेसफुल डिफेन्स त्या ठिकाणी सातत्याने गुणानं पुढे सरकताना पाहायला मिळतोय तो मात्र वडणचा संघ. सालदुरे संघाला सुवर्ण संधी होती प्रतिस्पर्धी संघाला ऑल आउट खेळण्याची, पण ती संधी हुकली आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा सातत्याने गुणाची कमाई केली जाते वडण संघासाठी. रंगतदार स्थितीमध्ये जाणारा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 5 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी विपुल सूर्य पाहायला मिळत आहेत. आक्रमण केला जातोय. बॅककिक करण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी माघारी परतले. आक्रमणासाठी पुन्हा एकदा प्रशांत जर्सी क्रमांक 1 चांगल्या दर्जाचा खेळ सादर करतो. युनिफॉर्म आहे. श्रीसाई वडण संघ समोर हा सामना जिंकत कुठेतरी या संपूर्ण स्पर्धेची सेमीफायनलची लढत गाठण्याचा प्रयत्न केला जाईल. श्रीराम कर्वे संघाने आधीच बाजी मारली, सेमीफायनल साठी क्वालिफाय झालाय. या मॅच मध्ये विजेता संघ सेमीफायनलची लढत खेळ श्रीराम कर्वे संघासमोर. आपला संघ विजयी होईल आणि या संपूर्ण फेरी खेळण्यासाठी सज्ज होईल, दाखल होईल.
महत्वपूर्ण परंतु यावेळेस मात्र महत्वपूर्ण सज्ज होईल तो मात्र प्रशांत खेळाडू जर्सी क्रमांक 1 या ठिकाणी पाहायला मिळतो। यावेळेस मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घाई गडबड पाहायला मिळते ती मात्र सालदुरे संघाच्या संपूर्ण डिफेन्स या ठिकाणी थोडासा पोल्यास होताना पाहायला मिळतोय। प्रशांत पुन्हा एकदा गुणाची कमाई केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये। दुसऱ्या बाजूने ऑल आउट चौपट्यावरती येऊन ठेपलाय तो मात्र सालदुरेचा संघ आहे। जर्सी क्रमांक 4 विपुल सूर्य आक्रमणासाठी सज्ज झालेत, किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला जाईल। यावेळेस मात्र अँगलवर दिसतलाय किती गुणाची कमाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। मल्टी पॉइंट रेड 2 गुणाची कमाई विपुल सूर्य खेळाडूने केली आहे। तारणार आहे खेळाडू या सीमा माता सालदुरे संघासाठी असे खूप सारे सामने आहेत जे कुठेतरी फसले होते आणि त्यानंतर सावरलेत। या ठिकाणी देखील याच मैदानावरती पुन्हा एकदा आपण पाहतोय करिश्मा करून दाखवलाय। मल्टी पॉइंट रेड आपल्या 2 साथीदार मैदानाच्या आतमध्ये निवड केले, त्यामध्ये ओजस देखील रिवाइव पाहायला मिळत आहे। सामना पुन्हा एकदा आपल्या संघासाठी बनवून ठेवलाय तो मात्र विपुल सुर्वे यांच्या माध्यमातून। पुन्हा एकदा प्रशांत चांगल्या दर्जाचा खेळ सादर करतो। आतापर्यंत महत्वपूर्ण खेळ बजावली जाते। 4 खेळाडूंचे डिफेन्स मध्ये यावेळेस मात्र संयमाने खेळ सादर करीत कारण थर्ड रेड नाहीये। 2 श्रीसाई वडर संघ आपण पाहिलं तर ते थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे पहिल्या 2 चढे एमटी पाहायला मिळतील। तिसरी चढे तितकीच धोकादायक असेल। 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा ओजस यावेळेस मात्र अक्षय मैदानाच्या आतमध्ये आवश्यकता नव्हती त्या ठिकाणी थोडासा ऍडव्हान्स परंतु प्रयत्न फसलाय। गुणाची कमाई झाली आहे। सालदुरे संघाच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा डाव पलटताना पाहायला मिळतोय। पहिल्यांदा वडर संघाने डाव पलटवला होता आणि आता मात्र सालदुरे संघ डाव पलटवताना पाहायला मिळतो। यावेळेस मात्र सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। विपुल यांच्या माध्यमातून सुरेख कामगिरी केली जाते। श्रीसाई वडर संघाच्या प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला या ठिकाणी आपण पाहतोय महत्वपूर्ण खेळाडूला सालदुरे संघाने मैदानाच्या बाहेर पाठवलाय आणि कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलाय। विपुल सुर्वे या खेळाडूला पुन्हा एकदा डाव सावरलाय सालदुरे संघासाठी। गुणाची कमाई होतीये पुन्हा एकदा ऑल आउटच्या उंबरठ्यावरती वडदचा क्रमांक 6 खेळाडू यांनी सज्ज होते आक्रमणासाठी। पूर्ण खेळाडू पाहायला मिळतोय। एकाएकी उडीला खेळाडू आक्रमण करेल। फुल बॅक डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये सालदुरे संघाचा पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा बोनस प्लस गुणाची कमाई आहे। शाबाश मैदानाच्या आतमध्ये सगळं चालू आहे। मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूंनी संघर्ष केला। यावेळेस मात्र आपण पाहिलं मिड लाईन क्रॉस होताना पाहायला मिळाली। खूप मोठा किंडार पाडला गेला आणि मात्र आपण स्कोर कार्ड पाहतोय। एकोणीस या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ तर 17 या गुणसंख्येवरती वडदचा संघ पाहायला मिळतोय। विपुल सुर्वे मैदानाच्या आतमध्ये काय खेळ सादर केलाय, स्ट्रगल केला, अगदी शेवटच्या काही सेकंदापर्यंत स्ट्रगल केला आणि अंततः मात्र त्या ठिकाणी यश देखील संपादन झालंय। थोडासा चर्चा करण्यासाठी भाग पाडली श्रीसाई वडर संघाला।
पाडलेली मस्त पुन्हा एकदा श्रीसाई वडणचं नव्या जोमानं मैदानाच्या आतमध्ये उतरेल. पाय सोडला. कारण श्रीसाई वडण संघ इतक्या सहजासहजी हार मानेल हे मात्र शक्य नाहीये. संघर्ष करेल मैदानाच्या आतमध्ये. मारायला मारल टनला मारल. हे देखील क्षणामध्ये विश्रांती मागून घेतो जाऊया कोचेस पर्यंत. चला ठिकाणी पुन्हा एकदा ओजस आक्रमणासाठी सज्ज होतोय, परंतु प्रशांत आखाडे थोडासा दुखापतग्रस्त पाहायला मिळतोय. इंजुरी झाली आहे, रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करेल मैदानाच्या आतमध्येच. या ठिकाणी मोदक या खेळाडूला चढाई मार्गावरती पाचारण केला जातो. महत्वपूर्ण खेळाडू हा देखील आहे श्रीसाई वडण संघाचा, परंतु अजूनही तितकीशी मोठी आघाडी घेतली जात नाहीये. ती मात्र सामने संघाच्या माध्यमातून एक ऑल आउट नक्कीच दिलाय. तो अजून देखील आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय. शेवटची 5 मिनिटं घोषित करण्यात येत आहेत. थर्ड रेट या ठिकाणी पाहायला मिळते. वडणचा संघ 18 या गुणसंख्येवरती 19 या गुणसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. तो मात्र सालदुरेचा संघ आहे. ओजस केलेकर पुन्हा एकदा आक्रमणासाठी यावेळेस सक्सेसफुल होईल मैदानाच्या आतमध्ये. रोखलं जाईल. कव्हर आहे मागाशीच कव्हर गेला हवत गेला खाली. दोन्ही संघ समान गुणांवरती 19 या गुणसंख्येवरती श्रीसाई वडण तर 19 या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी मॅच मध्ये रंगत निर्माण झाली. शेवटच्या काही मिनिटाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. दोन्ही संघ समान गुणांवरती जाऊन पोहोचले. रोनकचं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये श्रीसाई वडण संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी व्हॅलिब्रेट केली आहे माघारी पटेल. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 4 जयसिंह माता सालदुरे संघाचा मास्टर माइंड खेळाडू तारणहार खेळाडू विपुल सुर्वे या ठिकाणी पाहायला मिळते. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. या संपूर्ण स्पर्धेचा पहिला सामना या ठिकाणी पाहायला मिळेल का, जो की बरोबरी सुटेल या मॅच मध्ये. या दुसऱ्या सत्राच्या खेळाच्या अंताकडे जात असताना एक विजय संपादन करणारा एक संघ आपल्याला या ठिकाणी मिळेल. हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. बशी करण्याचा प्रयत्न केला त्याचा मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. पाहायला मिळतोय बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी बोनस गुणाची बोनस गुण त्या ठिकाणी 1 म्हटला जातोय. सक्सेसफुल कामगिरी केली आहे. एका गुणाने आघाडीवरती पुढे सरकलाय. तो मात्र श्रीसाई वडण संघ यजमान संघ या ठिकाणी एका गुणाने आघाडीवरती पुढे सरकतोय. विपुल सुर्वेचं आक्रमण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूकडे प्रचंड अनुभव आहे. सामना संपला शेवटची मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल होईल. विपुल सुर्वे काय ट्रॅव्हल करतील. त्यानंतर मात्र आपण पाहतोय ओजस खेडेकर हा खेळाडू देखील मैदानाच्या बाहेर आहे. विपुल सुर्वे हा खेळाडू देखील मैदानाच्या बाहेर आहे. जिम्मेदारी कुठला खेळाडू घेईल नंबरचा महत्वपूर्ण आहे. 21 या गुणसंख्येवरती वडणचा संघ तर 19 या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ पाहायला मिळतोय. ह्याला पाठवलेच नाही. ट्राय कर. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 केदार पाहायला मिळतोय. मागच्या साडीमध्ये बोनस गुणाची कमाई करणारा खेळाडू आहे. पंचांचा इशारा येतोय. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे घोषित करण्यात येत आहेत. स्कोर कार्ड ऐकूयात. 21 या गुणसंख्येवरती श्रीसाई वडण तर 19 या गुणसंख्येवरती जयसिंह माता सालदुरे या संघ पाहायला मिळतोय. रायडर नाही यांच्याकडे. तो हाय अगदी वेगाने व्हॅलिडेट करून आता लोरी याला तो हा याला पाहिजे. तिसरी चढाई आक्रमणासाठी रोनक या खेळाडूवरती जबाबदारी दिली जाते. तिसऱ्या चढाईसाठी सज्ज झालाय. 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. बोनस लाईन वापस आहे. टच पॉईंट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट या ठिकाणी चढाई सुचवली जाते. हँड टच करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय.
वेळ निघत चालले बजरवरती. या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळेल. ओजस केलेकरचं मैदानाच्या रिवाइज पाहायला मिळत आहे आणि त्या दरम्यान क्षणभर विश्रांती मागून घेतली. जाऊया कोचेस कॉर्नरकडे. ही कॅचवर गेम आहे. रेड चालतो रे. या ठिकाणी थर्ड रेड. सामना संपायला शेवटचं आणि अंतिम मिनिट. या ठिकाणी गुणाची कमाई ओजसने केली तर पुन्हा एकदा स्कोरकार्डमध्ये चेंजेस पाहायला मिळतीलच. एका गुणाची कमाई ओजसने केली तर बरोबर जाऊन पोहोचेल. परंतु या ठिकाणी एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. गुणाची कमाई केली जाते वड्या संघाच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर मात्र स्कोर कार्ड ऐकूयात. 22 या गुणसंख्येवरती वडणचा संघ आहे. 20 या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ पाहायला मिळतोय. या मुवमेंटला विपुल सुद्धा मैदानाच्या आतमध्ये असतं तर कुठेतरी रोमर्ष पाहायला मिळाला असतं. पण ते सध्या टीममध्ये बॅकलाईनच्या पाठी आहेत. अशा प्रकारचा खेळ करायचा अक्षय सुबे यांच्या माध्यमातून कारभार दिला जातोय. परंतु काय रणनीती असेल, सामना पुन्हा एकदा बरोबरीच घेऊन जाईल का सालदुरेचा संघ हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. या ठिकाणी रोलर जर्सी क्रमांक 6 खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 22 या गुणसंख्येवरती वडणच्या संघ, लास्ट टाइम आहे 20 या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ पाहायला मिळतोय. विपुल सुरेचं मैदानाच्या आतमध्ये रिवाइव पाहायला मिळते. स्कोर कार्ड ऐकूया. 21 या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ आहे तर 22 या गुणसंख्येवरती वडणचा संघ पाहायला मिळतो. एका गुणाची आघाडी अजून देखील वडण संघाकडे पाहायला मिळते. पण विपुल सुरे मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे आणि विपुल सुरेचा खेळ काय सांगतो या मॅचचा रिझल्ट सांगून जाईल. या ठिकाणी पायामध्ये डाईव्ह वेळ सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गुणाची कमाई केली जाते वडण संघाच्या खात्यामध्ये आणि सामना या ठिकाणी ऑफिशियली सामना संपेल. एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. परंतु अंततः संघाला बाजी मारली. हा सामना जिंकला आणि सहज पोहोचलाय सेमीफायनलच्या लढतीसाठी. परंतु पराभव स्वीकारावा लागलाय. या ठिकाणी सालदुरे संघाला